सावंतवाडीचा जो एस-टी स्टँड आहे हा सर्वात जुना एस-टी स्टँड आहे आणि सुमारे 70 वर्षापूर्वी या स्टँडचं बांधकाम झालं आणि त्यानंतर ह्या स्टँडच्या नवीन इमारत आणि असलेल्या परिस्थितीमध्ये स्टँडच्या दुरुस्तीचा एक प्रस्ताव मंजूर झालेला होता जो सुमारे 60-70 लाखाचा होता. परंतु करोनाच्या काळामध्ये डेपोची बिल्डिंग बांधली गेली, परंतु स्टँडचे बिल्डिंगचं काम सुरू राहिलं नाही किंवा बंद पडलं आणि एका अर्थाने हे चांगल्यासाठी घडलं असं मी समजतो. कारण त्याच्यानंतर मी तत्कालीन जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांना मी भेटलो, परिवहन मंत्र्यांना, आणि त्यांना विनंती केली की हे BOT तंत्रावर ह्याचं टेंडर निघावं. त्यावेळेला त्यांना मान्यता दिलेली असली तरी आमचे नवीन जे परिवहन मंत्री आहेत आदरणीय सरनाईक साहेब यांनी याच्यामध्ये खूप रस घेतला. त्यांनी ताबडतोब मुंबईला मीटिंग बोलवली आणि साऊथ एशियामधले सगळ्यात मोठे जे आर्किटेक्ट आहेत, ऑफिस कॉन्ट्रॅक्टर, यांना STने संपूर्ण राज्यामधल्या स्टँड BOT तत्वावर आणि जिथं सरकार इन्व्हेस्टमेंट करून स्वतः करतं त्या सगळ्याचं डिझाईन करण्याचं काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे या स्टँडचं जे डिझायनिंग होईल हे भारतातलं सर्वोत्कृष्ट डिझाईन असणार, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. इथं आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित आहेत. रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, मागच्या बाजूला रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, या सगळ्यावर ते मार्गदर्शन करतो. त्यानंतर जिल्हा परिषदेचं पशुवैद्यकीय दवाखाना हा STच्या जागेच्या मध्येच आलेला आहे. त्याच्यामुळे STच्या जागेचे 2 भाग झालेले आहेत. या संदर्भात मी तत्कालीन जे आपले या खात्याचे मंत्री आहेत RTDचे त्यांच्याशी चर्चा केलेली होती. प्रिन्सिपली त्यांनी मान्य केलेलं आहे की हे शिफ्ट केलं पाहिजे. परंतु या संदर्भातली सुद्धा मीटिंग येत्या आठवड्याभरामध्ये मी मुंबईला घ्यायला सांगेन आणि एकदा ह्याला मान्यता दिली की त्यांना डिझाईनसुद्धा करणं सोपं जाईल. अशाच तऱ्हेची एक मीटिंग मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा ठेवलेली आहे आणि सावंतवाडीच्या राजघराण्याचे जे दोन्ही भाग आहेत, म्हणजे मुलीकडून आणि मुलाकडून, राजेसाहेबांकडून आणि आमच्या राजकन्या आहेत त्यांच्याकडून, तर दोन्हीचे प्रतिनिधी बोलवायला सांगितलेले आहे. शेवटी आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून आता जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालेली आहेत. तरी पण हे काम पुढे सरकलेलं नाही. त्याच्यावर दुसरा काहीतरी मार्ग काढायला लागेल. तो मार्ग काय काढायचा याच्याबद्दल माझा विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे कशा रीतीने हे करायचं ते मी त्या मीटिंगमध्ये मांडेन आणि ते मान्य झालं तर मल्टी स्पेशालिटीचं कामसुद्धा ताबडतोब सुरू होईल. 2च महत्त्वाचे विषय हे माझ्या मतदारसंघातले, त्यातला एक ST डेपोचा आहे आणि दुसरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे. आम्ही नुकतेच दोडामार्गचं जे हॉस्पिटल आहे त्याला 5 कोटी रुपये आणि रिलीज केलेले आहे. त्याच्यामुळे दोडामार्गच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल. वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण झालेलं आहे. शिरोडाच्या हॉस्पिटलमध्ये जे काय सुधारणा होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. निश्चितपणे डॉक्टरचा तुटवडा हा आमच्याकडे आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. पण वरचेवर मी डॉक्टर्सची अपॉइंटमेंट करून घेत असतो. सावंतवाडीला फिजिशियन नव्हते, फिजिशियनची अपॉइंटमेंट करून घेतलेली आहे. भूलतज्ञ नाही आहे, त्यांची अपॉइंटमेंटची ऑर्डर निघालेली आहे. एका आठवड्याभरामध्ये भूलतज्ञसुद्धा इथं हजर होतील. अशाच तऱ्हेचे काही पोस्ट या दोडामार्ग, शिरोडा आणि वेंगुर्ल्याला वेकंट आहेत. त्यांच्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर त्या पोस्ट भरून घेण्याच्या संदर्भात मला आरोग्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर हे सुद्धा लवकरात लवकर भरण्यात येईल आणि एकदा जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालं सावंतवाडीला तर मग गोव्याला लोकांना जायला लागणार नाही किंवा कोल्हापूरला जायला लागणार नाही. त्यांची ट्रीटमेंट जिल्ह्यातल्या जिल्ह्यात होईल आणि त्याच्याचबरोबर आपल्याकडे नवीन मेडिकल कॉलेजसुद्धा होतं आहे, त्याच्या काही फॅसिलिटीज निर्माण होतील. त्याच्यामुळे निम्मा जो जिल्ह्याचा भाग आहे तो मेडिकल कॉलेजवर अवलंबून राहू शकतो, निम्मा भाग हा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर अवलंबून राहू शकतो आणि त्याच्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये खूप चांगलं असं अंतर लोकांना येत्या 1-2 वर्षामध्ये बघायला मिळेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून STच्या ह्याच्यासाठी मी स्वतः आलो. मुद्दाम एवढ्या कामासाठी मी मुंबईहून इथं आलो, कारण इतर काही महत्त्वाचे विषय मुंबईला पेंडिंग असतानासुद्धा मी इथं आलो. कारण STचा प्रश्न हा रोज 17,000 प्रवासी हे या डेपोमधून प्रवास करत असतात आणि जिल्ह्यातला सर्वात मोठा डेपो आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी प्रवासी असतात
असा डेपो सावंतवाडीचा डेपो असल्यामुळे याचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून ही मीटिंग आयोजित केलेली होती. आपल्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर मी त्याची पाहणी करायला त्यांचे जे प्रतिनिधी आले त्यांच्याबरोबर आणि मुख्याधिकाऱ्यांच्याबरोबर जाईन. सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा या ठिकाणी एस टीचा जसं विमानतळ असतं त्या धर्तीवर अनेक ठिकाणी राज्य शासनाने एस टी डेपो डेव्हलप केलेला आहे, तसंच सावंतवाडीचा सुद्धा डेपो व्हावा अशी मी अपेक्षा करतो. साधारण 2 वर्ष कुठल्याही प्रकल्पाचं टेंडर निघाल्यापासून तो पूर्ण व्हायला लागतं. त्यामुळे 2 वर्षात हा एस टी स्टँडचा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि आमच्याकडे 2 स्टँड असल्यामुळे तात्पुरतं जे शिफ्टिंग आहे ट्रॅफिकचं ते एका स्टँडवरून दुसऱ्या स्टँडवर करून करता येईल. कारण मोठ्या प्रमाणात एक्सकवेशनसुद्धा करायला लागेल मातीचं. पण एस टी स्टँडचा काही भाग फार उंच आहे तर तो सुद्धा लेवल करायला लागेल, तरच त्याची भव्यता लोकांच्या समोर येईल.